नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बघणार आहोत डाळीचे वडे। हे वडे महाराष्ट्रामध्ये सणासुदीला केले जातात। कोणताही सण असू द्यात त्यावेळेस हे वडे आवर्जून केले जाते नैवेद्य म्हणून। हे वडे खायला खूप चविष्ट वाटते आणि खूप कुरकुरीत होतात। तर चला हे वडे कसे बनवायचे ते बघूया आणि यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे आपल्याला वड्याकरता डाळ लागणार आहे। इथे मी चणा डाळ 1 वाटी, मसूर डाळ आणि मूग डाळ घेतली आहे अर्धी वाटी। त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि डाळीच्या वरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। याला 3 ते 4 तास पाण्यात भिजत घालायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा पाण्यात भिजत घालू शकता। आता याला आपल्याला 3 ते 4 तास झालेले आहे। याचं सगळं पाणी काढून घ्यायचं। याला मी चाळणीमध्ये काढून घेतलं आहे। डाळीतलं पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपण याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेणार आहोत। इथे मी सगळं पाणी काढल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलं आहे। इथे आपल्याला मिरची, आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे। मिरची आपल्याला तोडून घालायची आहे। आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त मिरच्या घालू शकता। आणि इथे आपल्याला आलं टाकून द्यायचं आहे आणि लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे। याने आपल्या वड्याला खूप छान चव येते। आता यामध्ये आपल्याला अख्खे धणे घालून घ्यायचे आहे। इथे बघू शकता आपण जाडसर भरड मिक्सरमध्ये काढून घेतली आहे डाळीची। अशीच आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे। याला एकदम बारीक करायचं नाही आहे, कारण की डाळीचे कण जर आपल्याला दाताखाली आले की खूप छान वाटते, चविष्ट वाटते, कुरकुरीत होतात। म्हणून असे जाडसर असे करून घ्यायचे आहे। इथे आपल्याला वड्यामध्ये घालण्याकरता कोथिंबीर आणि कढीपत्ता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि हे दोन्ही आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहे। मी याला छान बारीक चिरून घेते। इथे आपण कोथिंबीर आणि कढीपत्ता छान बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला भरपूर कोथिंबीर आणि कढीपत्ता घालायचा आहे वड्यामध्ये, त्याने खूप छान चव येते वड्याची। इथे आपल्याला वड्यामध्ये घालण्याकरता काही मसाले लागणार आहे। इथे मीठ, हळद, तिखट, ओवा आणि तीळ घेतलेली आहे। हे आपल्याला चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे घ्यायचे आहे। ही वाटलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। यामध्ये आपल्याला जे आपण कोरडे मसाले काढले होते, तिखट, मीठ, हळद, तीळ आणि ओवा हे घालून घ्यायचं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे डाळीमध्ये। इथे आपण अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊ। आपण यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता घालणारच आहोत, पण तुम्ही यामध्ये पालकसुद्धा घालू शकता बारीक चिरलेली। इथे आपण हे कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेणार आहोत, कढीपत्ता हे सुद्धा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही हे चमच्याने सुद्धा मिक्स करू शकता किंवा हाताने सुद्धा छान मिक्स करू शकता। मी हे छान हाताने मिक्स करून घेणार आहे। इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाल्यावर या डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। इथे मी कडकडीत तेलाचं मोहन घालत आहे। इथे हे सारण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेलाचं मोहन घातल्यानंतर इथे आपण छान मिक्स करून घेतलं आहे। आता याचे आपल्याला असे वडे करून घ्यायचे आहे। हातात छोटासा गोळा घ्यायचा आहे लिंबा एवढा आणि त्याला असे 4 बोटावर ठेवून एका अंगठ्याने छान असं पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे, किंवा तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा करू शकता। इथे आपलं तेल गरम झालं आहे। आपलं तेल गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं सारण घालून बघणार आहोत। इथे बघू शकता एकदम तेलामध्ये टाकल्या वरती आलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला एक एक वडे असे सोडून घ्यायचे आहे। जेव्हा आपण वडे सोडतो तेव्हा आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे हाय फ्लेमवर, आणि मग जेव्हा तळतो तेव्हा मीडियम करायचं आहे। आता गॅस हाय आहे। जोपर्यंत आपण हे वडे तेलामध्ये सोडतो तोपर्यंत गॅस हायच ठेवायचा आहे, कारण की तेल तापलं नसेल तर ते वडे तेलकट होतात। त्यामुळे आपल्याला हाय फ्लेम पाहिजे आहे। इथे जेवढे तेलामध्ये मावेल तेवढे आपण वडे इथे सोडून घेणार आहोत। इथे मी अशा प्रकारे सर्व वडे सोडून घेते आणि याला मीडियम गॅसवर छान तळून घेते। इथे आता मी गॅस मीडियम केलेली आहे। छान मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे खरपूस तळून घ्यायचे आहे। इथे बघू शकता अशा प्रकारे हे वडे महाराष्ट्रामध्ये
सणासुदीला केले जाते. तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता टी टाईमला संध्याकाळच्या वेळेस. हे वडे तुम्ही करून खाऊ शकता. डाळीचे असल्यामुळे भरपूर प्रोटीन असते यामध्ये आणि खायलासुद्धा खूप छान वाटते, चविष्ट वाटते. इथे बघू शकता आपले वडे छान तळल्या गेलेले आहे. असे आपण छान लो टू मिडियम गॅसवर छान तळून घ्यायचे खरपूस आणि आता काढून घ्यायचे याला. इथे मी हे सर्व वडे काढून घेते. यातलं सर्व तेल निथळू द्यायचं आहे झाऱ्यावर पहिले आणि सर्व वडे काढून घ्यायचे आहे. असेच मी सर्व सारणाचे वडे करून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपण सर्व वडे तळून घेतलेले आहे आणि हे वडे तुम्ही कढीसोबत वगैरे खाऊ शकता. कढी किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता. सोबत कांदा घ्यायचा किंवा मिरची तळलेली, खूप चविष्ट वाटते खायला. तुम्ही मधल्या वेळेस हे वडे बनवून खाऊ शकता टी टाईमला वगैरे. हे वडे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.